नमस्कार मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय हा राज्य शासनाकडून 13 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला आहे। बरेच साखर कारखाने हे शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची बिले ही वेळेवर देत नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे राज्य शासनाकडून अशा साखर कारखान्यांना आता साखर हंगाम सुरू करताना 10 कोटी रुपये हे हंगाम चालू होण्याआधी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावाने जमा करावे लागणार आहेत। ज्यामुळे जर त्या साखर कारखान्याने वेळेवर शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत तर साखर आयुक्तामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे हे त्या 10 कोटी मधून दिले जाणार आहेत। याबाबतचा GR हा 13 तारखेला काढला गेला आहे, म्हणजेच 13 फेब्रुवारीला काढलेला आहे। तो काय आहे, कसा आहे, याबाबतचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर या शासन निर्णयानुसार राज्यातील आर्थिक दृष्ट्या म्हणजेच आजारी असलेले आणि भागीदारी किंवा भाडे तत्वावर चालवण्यात घेतलेल्या एजन्सी किंवा कंपनीच्या किंवा चालवण्यास घेतलेल्या साखर कारखान्याकडून ऊस पुरवठादाराची FRP ची रक्कम थकीत झाल्यास जो निर्णय घेतला आहे त्याबाबतची ही माहिती घेणार आहोत। सहकारी साखर कारखाने भागीदारी, सहयोग किंवा भाडे तत्वावर घेण्याबाबत करार करताना तसेच गाळप हंगामातील गाळप परवाना अर्ज सादर करताना अशा एजन्सीकडून किंवा कंपनीकडून किंवा अन्य साखर कारखान्याकडून किमान 10 कोटी रकमेची बँक गॅरंटी आता साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावाने घेण्यात येईल। गाळप हंगामामध्ये विहित मुदतीमध्ये FRP ची संपूर्ण रक्कम अदा झाल्याबाबत त्या गाळप हंगामाचा हंगाम समाप्तीनंतर FRP निरंक दाखला सादर केल्यानंतर सदरची बँक गॅरंटी ही कारखान्याला परत करण्यात येईल। कारखान्याकडून विहित मुदतीमध्ये FRP ची रक्कम अदा न झाल्यास वसुली प्रमाणपत्र निर्गमित केलेले असल्यास बँक गॅरंटीतून ऊस उत्पादकांना ही FRP ची रक्कम विलंब कालावधीच्या व्याजासह अदा करण्यात येणार आहे। अशा रक्कम अदा केल्यानंतर बँक गॅरंटी मधील रक्कम शिल्लक राहिल्यास गाळप हंगाम समाप्तीनंतर FRP निरंक दाखला सादर केल्यानंतर सदरची बँक गॅरंटी कारखान्याला परत करण्यात येणार आहे। भागीदारी, सहयोगी, भाडे तत्वावर चालविण्यात येणाऱ्या साखर कारखान्यांना याबाबतची जप्तीची कारवाई मूळ सहकारी साखर कारखान्यांना स्थावर व जंगम मालमत्तेवर करता येणार नाही। त्यामुळे FRP अदा करण्यात कसूर झाल्यास भागीदारी, सहयोगी आणि भाडे तत्वावर सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतलेल्या एजन्सीच्या किंवा कंपनीच्या किंवा सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या साखर कारखान्याच्या स्थावर जंगम आणि मालमत्ता व संबंधित कारखान्याचे उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बागॅस आणि इतर उत्पादनावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे। अशा कारवाईच्या अनुषंगाने संबंधित कारखान्याविरुद्ध वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असल्यास ऊस उत्पादकांना थकीत FRP ची रक्कम अदा करण्याकरिता प्रथमतः त्यांनी सादर केलेल्या 10 कोटी रुपयाच्या बँक गॅरंटी मधून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात येणार आहेत। याकरता कारखान्यांनी गाळप परवान्याकरता अर्ज सादर करताना त्यांच्या स्वतःच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा अद्ययावत तपशील सादर करणे अनिवार्य असणार आहे। बँक गॅरंटीच्या रकमेतून संपूर्ण थकीत FRP विलंब कालावधीच्या व्याजासह अदा करणे शक्य न झाल्यास वसुली प्रमाणपत्राच्या अंमलबजावणीकरता प्राधिकृत करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित साखर कारखाना एजन्सी, संबंधित साखर कारखाना चालवणाऱ्या एजन्सी, कंपनी किंवा अन्य साखर कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेमधून उर्वरित देय थकीत FRP विलंब कालावधीचे व्याजासह रक्कम अदा करण्याकरता वैधानिक कारवाई संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावी असा हा शासन निर्णय काढल्यामुळे आता शेतकऱ्यांना जास्त वेळ ही त्यांच्या ऊसाच्या बिलाची वाट पाहण्यात जाणार नाही। त्यामुळे हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे आणि शासनाने चांगला निर्णय घेऊन दिलासा दिला आहे असे म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद।